श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल घंटा आयकॉन पण प्रेस करून घ्या, जेणेकरून स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहे ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. कोणतीही गोष्ट विनाकारण आपल्या आयुष्यात येत नाही, ती आपल्यासाठीच नियोजित केलेली असते. स्वामींच्या कृपेनेच ती आपल्यापर्यंत पोहोचते. आज तुम्ही जर या स्वामी संदेशापर्यंत पोहोचलात तर हे लक्षात ठेवा, स्वामींनी स्वतः तुम्हाला या संदेशासाठी निवडलं आहे. तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात, कारण तुम्ही आता त्या दिव्य मार्गावर आहात जिथं स्वामींची प्रेरणा, आशीर्वाद आणि रक्षण सदैव तुमच्यासोबत असेल. आता एक काम करा, एका मूर्तीवरती बोट ठेवा आणि बघा हे ब्रह्मांड आणि आपले स्वामी तुम्हाला काय सांगू इच्छितात. हे संदेश काय येतात माहीत आहे? कारण स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताला अंधश्रद्धा, भीती, संकट आणि नकारात्मकतेपासून दूर ठेवू इच्छितात. ते सतत आपल्याला चेतवतात, मार्ग दाखवतात आणि यासाठीच हे स्वामी संदेश म्हणजे त्यांच्या कृपेचे एक लाघवी माध्यम आहे. त्यामुळे डोळे मिटा, स्वामींचं नाम घ्या, जय जय स्वामी समर्थ आणि विश्वास ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. चला तर मग जाणून घेऊया आज स्वामींनी तुम्हाला कोणतं दिव्य मार्गदर्शन पाठवलं आहे. जर तुम्ही या संदेशाला स्पर्श केला असेल तर समजा उद्या सकाळचा सूर्यकिरणाबरोबर तुमच्या जीवनातही एक नवीन आनंदाचा उजेड येणार आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, पुढील काही क्षण, पुढील काही संदेश तुमच्या आयुष्याला नव्या दिशा देणारे ठरणार आहेत. हे संदेश केवळ शब्द नाहीत, हे तुमच्या नशिबावर परिणाम करणारे स्वामींचे कृपावाक्य आहेत. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत पाऊल टाकता तेव्हा स्वामी तुमची परीक्षा घेऊ लागतात. ते तुमचं संयम तपासतात, श्रद्धा तपासतात. कधी अडथळे येतात, कधी संकट, तर कधी प्रारब्धांचं ओझं सेवामध्ये अडथळा ठरतं. अनेक सेवेकरी थकतात, कंटाळतात आणि सेवा सोडून देतात. पण हे चुकीचं आहे. आपण का विसरतो? संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटापेक्षा आपल्या स्वामी समर्थ मोठे आहेत. त्यांनी दिलेली प्रत्येक परीक्षा आपल्याला शुद्ध करण्यासाठी आणि एक आध्यात्मिक योद्धा घडवण्यासाठी असते. म्हणून भक्तांनो, कधीही सेवा सोडू नका, कधीही हार मानू नका, कारण स्वामी समर्थ तुमचं प्रत्येक पाऊल बघत आहेत. म्हणून कधी न डगमगता स्वामी सेवेत चालत राहा, कारण स्वामीने जर एकदा आपला हात धरलाय तर ते आयुष्यभर आपला हात सोडणार नाहीत, तर ते नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात. विश्वास ठेवा, समोर उभं असलेल्या संकटापेक्षा तुमच्या पाठीशी जी शक्ती आहे ती मोठी आहे. त्या शक्तीने समस्येचं उत्तर कधीच तयार केलं आहे. तुम्ही मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न करा. विजय तुमचाच आहे. अरे, कोण म्हणतं स्वामी दर्शन देत नाहीत? स्वामी स्वामी सुतासारखं हट्ट करून तर बघ. कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत? एकदा अंतर्दृष्टीने स्वामींना पाहून तर बघ. कोण म्हणतं स्वामी कधीच धावून येत नाहीत? एकदा अंतरतेने हाक मारून तर बघ. कोण म्हणतं स्वामी कृपा करत नाहीत? अरे, बाळप्पासारखी भक्ती करून तर बघ. लक्षात घ्या, प्रार्थना कधीच वाया जात नाही, पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत. त्यामुळे ज्या गोष्टी मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत. लक्षात घ्या, वेळेचं गणित ज्याला सोडवता आलं आयुष्यात त्याला कोणीही हरू शकत नाही. आणि फार गंभीर होऊन जगू नका, कारण हे विश्व करोडो वर्षापासून आहे. इथे कित्येक आले आणि कित्येक गेले, पण कोणा वाचून कोणाचं काही अडत नाही. जे व्हायचं ते होतच राहणार. तुम्ही विचार करून मनासारखं घडणार नाही. मनातला अहंकार गेल्याशिवाय तुम्हाला सेवेकरी बनता येणार नाही. बाळांनो, तुमच्या मनात येणाऱ्या शंका आणि कुशंकामुळे तू माझ्यापासून हळूहळू लांब चालला आहेस. त्यामुळे पहिलं तुझ्या मनातील शंका, कुशंकांना काढून टाक, मगच तुला मार्ग दिसेल. स्वामी असं करणार. काही तुझ्या मनातील खतच तुला तुझ्या भाग्य उदयापासून लांब नेत आहे. बाळांनो, विश्वास ठेवा, तुमच्यासाठी माझी योजना सर्वोत्तम असते. कधी कधी प्रसंग कठीण असतात,
तेव्हा मला वाटतं स्वामी मदतीला येत नाहीत, पण तेव्हासुद्धा मी तुमच्यासाठीच काहीतरी करत असतो. बाळा, संकट तर तुला येतच राहणार, त्यातून तर कोणीही सुटत नाही. भले भले तुझी साथ सोडतील, तुला एकटं पाडतील, तुझ्यावर हसतील, तुझा द्वेष करतील. तुझ्या जीवाभावाची माणसंसुद्धा तुला एकटं पाडतील. तू हतबल होशील, निराश होशील. क्षणभर वाटेल की सगळं संपलंय की काय. तेव्हा एक लक्षात ठेव, जेव्हा सर्व आशा, अपेक्षा, आपलेपणा, संपत्ती, तेथूनच तुझ्या या ब्रह्मांड नायकाचा खेळ सुरू होतो आणि सर्व अशक्यही शक्य होऊन जातं. तुझ्या वाटेचे दुःख तू भोगून संपवलं आहेस. तुझ्या वाटेचं सुख तुला मिळणार. कर्मावर विश्वास ठेव. आता अपेक्षापेक्षा जास्त मिळणार. लक्षात घे, जर वारा हवामानाची दिशा बदलू शकतो, तर मनापासून केलेली प्रार्थना नशीब बदलू शकते. तुमच्यासोबत न्याय तर हा होणारच. बरेच जण देवाची भक्ती करताना दिखावा करत आहेत. स्वतःच्या पूजेचा, कपड्यांचा, शरीराचा, सौंदर्याचं प्रदर्शन करत आहेत. भक्ती करताय, परंतु देवाला हे कधीही नको असतं. त्याला फक्त शुद्ध भाव आणि अंतरात्म्यापासून केलेली प्रार्थना, त्यांचं नामस्मरण एवढंच प्रिय आहे. उगाचच दांभिक भक्ती करू नका, काहीही होत नाही. दांभिक भक्ती करण्यावर देव कधीही प्रसन्न होत नाही. अडचणीच्या तुरुंगातून सुटायचं असेल तर स्वामी नामस्मरणाची चावीच वापरावी लागेल. दुर्लक्ष करायला शिका. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला समजून घेईल असं नाही. कोणाच्या वाईट विचाराने तुमचं कधीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता विता नेहमी तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही काळजी करू नका. चला उठा, असं थकून बसू नकोस, नाहीतर हे जग तुला मोडून खाईल. तू फक्त चालण्याचा प्रयत्न कर. तुला धावायला मी शिकवेल. आणि जर संकटावर मात करता येतच नसेल तर देवावर विश्वास ठेवून निवांत राहा. जे काही होईल ते चांगल्यासाठीच होईल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला या दिव्य शक्तीवर विश्वास आहे तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आम्हाला आणखी प्रेरणा देतो असेच आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही या संदेशाला स्पर्श केला असेल, लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या आयुष्यात एका नवीन अध्यायाची सुरुवात होणार असते, तेव्हा नियती आपल्याला आधी अंधाराच्या खोल गर्दीत ढकलते. अशी वेळ येते जिथं जगण्यापेक्षा मरणही सोपं वाटतं. पण जो त्या अंधारातही टिकून राहतो, त्याच्यासाठी एक नवं सुवर्ण प्रभात तयार असतं. एक आनंदी, उज्ज्वल आयुष्य तिची वाट पाहत असतं. जर तुमचं मन खरं असेल तर स्वामी कृपा हमखास होतेच. संकटांना घाबरायचं नाही, त्यांना धैर्यानं सामोरं जायचं. फळाची अपेक्षा न करता कर्म करत जा. कर्म हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे, असं स्वामी समर्थ सांगतात. जीवनाच्या बँकेत पुण्याचं बॅलन्स पुरेसं असेल तर तुमच्या सुखाचा चेक कधीच बाउन्स होत नाही. परिस्थिती कितीही विरुद्ध असली, पण जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर विजय हा तुमचाच होणार. लक्षात ठेवा, ही नियती तुमच्याशी एक डाव खेळत आहे, पण त्यात अडकू नका. सावध राहा, कारण कौतुकाच्या फुलाखाली मतलबाची नदी वाहत असते. स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा. भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. दुर्लक्ष करायला शिका. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला समजून घेईल असं नाही. विचार करा, काळजी करू नका. नवीन कल्पनांना जन्म घाला. संयमी राहा. काही गोष्टी वेळ घेतात. जीवनात 2च वाक्य लक्षात ठेवा. मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा, मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा. आयुष्यात येणाऱ्या संकटरूपी वादळांना घाबरून प्रयत्न करायचे सोडून देऊ नकोस. त्याऐवजी अनन्य भक्ती, अट्टू, अभेद विश्वास मनात ठेव आणि पुढे चालत राहा. प्रयत्न करत राहा. विजय निश्चित आहे. बाळा, एवढी मोठी स्वामीरूपी शक्ती तुझ्या सोबत असताना कशाला एवढा घाबरतोस? निश्चित हो, निर्भय हो. आम्ही तुझ्या सोबत आहोत. लक्षात घ्या, मी माझ्या भक्ताच्या हाकेच्या आधी तयार असतो, पण त्यांचा विश्वास आहे की मी त्यांच्या हाकेला धावून येतो, म्हणून मी तुमच्या हाकेची वाट पाहत आहे. लक्षात घ्या, माझ्या भक्ताच्या आयुष्याचा लेखक मी आहे. ज्या दिवशी मला वाटेल माझ्या भक्ताची सहनशक्ती संपली आहे,
तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेन. घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आता पुढच्या भविष्याचा विचार करावा माणसाने, कारण जे झालं ते आपल्या नशिबात नव्हतं, पण आता इथून पुढे जे होईल ते तुमच्या मनासारखं नक्कीच होईल. सृष्टीचा नियम आहे बाळा, जे गेलं ते आपलं नव्हतं आणि जे आपलं आहे ते स्वतःच्या पावलाने आपल्याकडे येईल. देवाला दोष देणं बंद करा. देव कधीच कोणाचं नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार, आपले कर्मच आपलं नशीब लिहितात. प्रॉब्लेम हा कधीच मोठा नसतो, तो आपण मोठा करतो. ज्या पानावरची बातमी वाचून मोठी माणसं चिंता करतात, लहान मुलं त्याच पानाचं विमान करून आकाशात उडवतात. बाळांनो, आयुष्य म्हणजे सुखदुःखाचा खेळ आहे. मात्र माणूस सुखाचे क्षण लगेच विसरतो, दुःख मात्र आयुष्यभर पुरवाळत बसतो. यशाच्या शिखरावर चढताना अपयशाची एखादी पायरी येणारच, पण याचा अर्थ आपण त्याच पायरीवर रेंगाळत बसायचं असं होत नाही. आयुष्यात प्रॉब्लेम आले तरी तो आयुष्याचा एक भाग आहे असं समजून पुन्हा नव्याने प्रयत्न करत राहायचं, कारण अपयशाच्या पाठोपाठ यश तुम्हाला नव्याने गवसणी घालण्यासाठी सज्ज झालेलंच असतं. प्रवासातल्या प्रत्येक पावलाबरोबर आमची साथ असेल. निर्भय हो, उंजळीत बसेल एवढं नक्की घे, पण ते साधण्याआधी वाटायला शिक. बघ, तू जर असं केलास तर तुला आयुष्यात कधीही काहीही कमी पडणार नाही. आज रडणार, उद्या हसणार. विश्वास ठेव बाळा, तुझे दिवस लवकरच बदलणार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला या दिव्य शक्तीवर विश्वास आहे तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आम्हाला आणखी प्रेरणा देतो असेच आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. स्वामी भक्तांनो, आजचा आपला स्वामींचा पवित्र संदेश ज्याही भक्तांनी पूर्ण ऐकला आहे त्यांनी फक्त कमेंटमध्ये एवढं टाईप करा, हो स्वामी आई, मी तुझा पवित्र संदेश पूर्णपणे ऐकला आहे आणि माझा तुझ्या पवित्र संदेशावरती पूर्ण विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ.